नमस्कार, गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे। आजची ठळक बातमी, अमरावतीत वंचित बहुजन आघाडीचा जवाब दो आंदोलन, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी जन आक्रोश। अमरावती शहरातील नागरिकांनी रोजच्या प्रवासात भोगावे लागणारे खड्डेमय रस्ते आता जीवघेणे ठरत आहेत। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे अखेरास 26 ऑगस्ट रोजी जवाब दो ठिय्या आंदोलन छेडण्यात आले। महादेवखुरी परिसरातील भोवते लेआउट ते महादेवखुरी पुलापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने दिनांक 26 जुलै व 7 ऑगस्ट रोजी निवेदन दिले। यासोबतच 22 ऑगस्ट रोजी आयुक्तांना प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती सांगण्यात आली। परंतु तरीही प्रशासनाने स्पेस टेक्नॉलॉजीच्या नावाखाली केवळ माती मुरुम टाकून तात्पुरते काम केल्याचे उघड झाले। परिणामी खड्डे अधिक मोठे झाले असून रस्त्यावर पाणी साचल्याने तो चिखलमय झाला आहे। यामुळे वाहनं घसरून अपघात होत आहेत। पायदळ चालणारे नागरिक व शाळकरी विद्यार्थी यांच्या अंगावर चिखल उडत असून त्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। महानगरपालिका जर नागरिकांच्या जीवाशी खेळणार असेल तर अशा प्रशासनाचा उपयोग तरी काय, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की जर आमदार, खासदार किंवा आयुक्तांच्या बंगल्यासमोरचा रस्ता खड्डेमय झाला असता तर तो एका दिवसात दुरुस्त झाला असता। मात्र सामान्य नागरिकांसाठी प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे, प्रशासनाची ढिम्म भूमिका आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला। महादेवखुरी मार्ग हा यशोदानगर चौक, दांडगे लेआउट, वरुणनगर, गौतमनगर, कैलासनगर, राजेंद्रनगर, बालाजीनगर अशा अनेक वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता आहे। या मार्गावरून हजारो नागरिक, शालेय मुले, वृद्ध तसेच स्कूल बसेस जातात। अशा परिस्थितीत खड्डेमय रस्ते हे थेट जनतेच्या सुरक्षेला धोका ठरत आहेत, असा जनतेचा आक्रोश आहे। आम्ही शांत बसणार नाही। जर खड्डेमुक्त रस्ते झाले नाहीत तर मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। महानगरपालिका ही जनतेच्या भरोशावर चालते, पण आज जनता दुःखात असून अधिकारी बेफिकीर आहेत, असेही ते म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचा असा इशारा यावेळी दिला। या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत असून पुढील काही दिवसात मनपाचे प्रशासन ठोस निर्णय घेतला नाही तर हा प्रश्न मोठ्या जनआंदोलनात परिवर्तित होण्याची शक्यता आहे।